च्या वतीनं शिवा वीरशैव लिंगायत गोलमेज परिषद 2026 आयोजित केली होती। येणाऱ्या जनगणनेमध्ये वीरशैव लिंगायत समाजाने धर्म आणि जात कशी आणि काय नोंदवावी याबद्दलचा ठराव पारित करायचा होता आणि दिल्लीला जो धडक मोर्चा काढण्यात येणार आहे त्या दोन मागण्यांसाठीच्या मोर्चावर चर्चा करून ठराव पारित करायचा होता। आजच्या या परिषदेला शिवाचार्य आदरणीय गुरुवर्य शिवाचार्य आणि विरक्त मठांचे मठाधिपती असे एकूण 42 मठाधिपतींची उपस्थिती होती। त्याचबरोबर शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांच्यासहित समाजातले अभ्यासक, साहित्यिक, त्याचबरोबर शिवा संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या सगळ्यांची उपस्थिती जवळपास 600 प्रतिनिधींची उपस्थिती आहे। या आजच्या 5 तास चाललेल्या शिवा वीरशैव लिंगायत गोलमेज परिषदेमध्ये दोनही ठराव पारित झालेले आहेत। त्यामध्ये पहिला ठराव हा दिल्लीच्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा, त्याचबरोबर बसव कल्याण या ठिकाणचा महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करा आणि जगभरातल्या पर्यटकांना बघायला खुला करा, हा ठराव एकमुखी ठराव मंजूर झाला। त्याचबरोबर येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्म आणि जात नोंदवण्याबद्दल 7 नंबरच्या धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू लिहू नका, आपला धर्म लिहिताना वीरशैव लिंगायत हा शब्दात धर्म लिहा आणि जात लिहिताना प्रत्येक उपजातीला लिंगायत शब्द अगोदर जोडून लिहा। जसं लिंगायत वाणी, लिंगायत तेली, लिंगायत माळी, लिंगायत जंगम, लिंगायत पंचम, लिंगायत गोष्टी, लिंगायत कुंभार या पद्धतीनं प्रत्येकाची आपापली जात उपजात ही लिंगायत शब्द जोडून लिहा, अशा प्रकारचा एकमुखी ठराव आज मंजूर झालेला आहे। आणि आजपासून 1 फेब्रुवारी 2027 पर्यंत 8 महिने धर्मपीठं असतील किंवा आमचे शिवकीर्तनकार असतील, गायक वादक असतील किंवा साहित्यिक अभ्यासक असतील, त्याचबरोबर शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कट्टर मावळे असतील, घराघरापर्यंत हा ठराव घेऊन जाणार आहेत आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या 7 नंबरच्या रकान्यात फक्त वीरशैव लिंगायत धर्म एवढंच लिहा आणि जात लिंगायत शब्द जोडून लिहा, हा ठराव मंजूर झाला। आजच्या प्रसंगी हा आजचा गोलमेज परिषदेचा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला। मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि राज्यभर देशभर या दोन्ही ठरावाची अंमलबजावणी आणि प्रचार आणि प्रसार सगळे मिळून आम्ही करणार आहोत, असा एकमुखी निर्णय झालेला आहे। धन्यवाद। जय श्री